मॅचला सुरुवात करतोय आपण. गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज अशोक दिवेकर आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय. सदरलँड नो स्ट्राईकला श्याम, गोलंदाज अशोक. टाइम अल्पेशने आपल्या स्कोरबुकवर सेट केलेला आहे. बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि पहिला चेंडू इथे टाकला गेलाय अशोक दिवेकर यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओ दी विकेटने. स्ट्रायकिंगवर फलंदाज सदानंद. पहिला चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे विकास नाईक चेंडूला फील्ड करतोय. एका धावाने श्री गणेश धावाने इथे सुरुवात होत आहे पीसी संघाच्या माध्यमातून. एक सुंदर असा गिफ्ट हॅम्पर तुम्हाला या मॅन ऑफ द मॅचच्या सोबत मिळत आहे. ही नवीन संकल्पना आहे 40 प्लसच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रमोद दिवेकर चेंडूपर्यंत पोहोचेल का पाहूया आपण. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र चेंडू चालला सीमा रेखा पार येतोय. श्याम ने 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा अशोक दिवेकर गोलंदाजी करत आहे. विकेट कीपर आपण पाहतोय रमण दिवेकर. विकेट कीपरचं काम पाहताना आपण पाहतोय. शॉट दरम्यान शॉट फाईन लेग. एष्टू रक्षक एष्टू पासून दूर आहे. लोअर फुलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चालले चेंडू. अजून एक कडक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आहे धावफलकावर. अतिशय चांगली धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे. अशोक दिवेकर याच्या अगेन्स्ट मोर्चा खोलताना आपण फलंदाज श्यामला. पुढचा चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूने कमबॅक इथे पाहायला मिळते अशोक दिवेकर याच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले. 4 चेंडूचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये ताडाली संघाला पराभूत केलं होतं टिमगरपाडा टीम संघाने आणि पीसे संघाने ओली संघाला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो ओव्हर थ्रो होतोय मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला. मनोज नाईक तिथे होते. एका धावाने धावफलकावर 10 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात पीसी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने अशोक दिवेकर. शॉर्ट पिच चेंडू इनफिल्डच्या वरतून क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू झाला वाईड अप. लॉंग अप मध्ये प्रमोद दिवेकर चेंडूला फील करतोय. एक धाव झाली आहे. काय घडले नक्की पाहूया आपण. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सुनील मात्रे नक्कीच बघतील. नक्कीच रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. स्लो मोशन मध्ये चेक केला जात आहे. कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये. आमचे तिसरे पंच सुनील मात्रे सर बघतायत. किंग ऑफ लॅटिल प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हा रिप्ले तुमच्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो.
दुसऱ्या अँगलमध्ये चेक केलं जात आहे. नक्कीच कुशल मोमेंट आहे. रनआउट आहे की नाही ते पंच बघतायत. सुनील म्हात्रे तुमच्यापर्यंत निर्णय सोपवला जाईल. व्यवस्थितरित्या थ्रो आला होता. कलेक्ट देखील चांगला झालेला आहे. फलंदाज एका एक पिक्चरमध्ये फ्रेममध्ये येताना पाहायला मिळत आहे. काय टेलिकास्ट आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांचा आता निर्णय येणं बाकी आहे. इज नॉट आउट. पोचला गेला फलंदाज. एका एक पिक्चरमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडू शकणार नाहीये. लॉंग स्टॉप. सीमेच्या दिशेने चाललाय चेंडू. पंच काय इशारा करतात पाहूया आपण. चौकाराचा इशारा गेला पंच गिरीश यांच्या माध्यमातून. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो श्यामशेठ लक्ष्मण चौधरी साहेबांच्या बॅनरला हा सलामी देणारा चौकार येतोय. धाव संख्या 16 धावा 16. विकास नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चेंडू. रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद होत आहे. पहिला ब्रेक तो मिळवून दिलाय. इथे विकेट मिळालेला आहे विकास नाईक याच्या माध्यमातून. धाव संख्या 16 धावा धावपलकावर आहेत. नवीन बॅटर क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. चंदू आलाय क्रमांक 3 वर. विकास ओरपी चेंडू ड्राईव्ह केले. क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट ऑफ लॉंगचा क्षेत्ररक्षक वेगाने. नितीन पोहोचला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चंदू खाता खोलताना टीमची धाव संख्या 18 धावा धावपलकावर. युवराज सज्ज होतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू हवेमध्ये. सुंदर अशी झेल. अजून एक धक्का दिला टिंबरबेटा टीम संघाने पीसे संघाला. बॅटर आउट. विकेट मिळालेला आहे इथे विकास नाईक याला. आणि नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये. भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल. इथून धावांना गती वाढवावी लागेल. लक्ष 40+ असणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास नाईक. चौथा चेंडू विकेट मिळाला. 5वा चेंडू षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. सरवली पाईपलाईन एन कडून गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा हा चेंडू बॅटची एज घेतली. त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जवळजवळ 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. चांगली फिल्डिंग. एका धावाने धावपलकावर 19 धावा लागलेल्या आहेत. 19 धावा 2 गडी बाद. ओम साई पिसे. विकास नाईक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग आहे. बॅटर इथून आउट होतोय. अजून एक धक्का दिलाय जयदुर्गा टिंबरपाडा टीम संघाने.
विकेट विकेट इथं पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धावपलकावर 19 धावा, 19 रन, 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम टॉस जीतकर फैसला किया था कैप्टन ने ओम साई पीसे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकास नाईकच्या माध्यमातून कमबॅक करून दिला आपल्या संघाला. फक्त 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट आपल्या नावावर केला. 2 विकेट आले, 1 रनआउटचा देखील विकेट आला होता. गोलंदाजीमध्ये बाला नाईक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. चंदू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांचं देखील मन आता खुश असेल की नक्कीच एकदाचा चंदू आला मैदानाच्या आतमध्ये. आता षटकार चौकार पाहायला मिळतील. आखिरकार पब्लिक का आवाज डगआउट में जरूर सुना होगा. कैप्टन ने चंदू को भेज दिया है. षटकार चौकार प्रेक्षक पाहायला बसलेले असतात नेहमी. सिंगल डबल क्रिकेट सध्याच्या घडीला चर्चेमध्ये नाही, मात्र चौकार षटकार भरपूर चर्चेमध्ये खेळ असतो. बाळा नाईक गोलंदाज. 3 मिनिटं राहिली आहेत या षटकासाठी. कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. बाळा अतिशय सुंदर असा ड्राईव्ह फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता. नितीन गुळवीला चेंडूला फील्ड करतो. दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिला धाव अगदी वेगाने पूर्ण केला, दुसरा धाव सहजरित्या पूर्ण केला जाते. धाव संख्या 21 धावा, 21. बाळा नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट ने लॉंग रनअप ने गोलंदाजी करताना स्ट्रायकिंग वर फलंदाज चंदू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडू व्यवस्थितरित्या संपर्क झाला नाहीये, मात्र मनोज नाईक चेंडूपर्यंत पोहोचले गेलेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा 23 धावा, 23. बाला नाईक पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा. विकेट येईल का? खास करून चंदूला थांबवावा लागेल जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाला. एक पिंच हिटर, चांगले स्ट्रोक आहेत. मागच्या 2 चेंडूंवर क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळेल प्रेक्षकांना. प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतील का पाहूया आपण. बाला नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने. और पिच चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर होतं आणि पंचाने लगेच स्वेर आहे असं सांगत वाईटचा इशारा दिलेला आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या कॅप्टनने वेळेवर आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पाये टीम आणि सरोलीपाडा. पाये संघाचे कॅप्टन आलेले आहे. समोर उडवल्या चेंडूला शतरक्षक प्रमोद दिवेकर याची कलाबाजी पाहायला मिळाली. जवळ आपल्या 2 धावा वाचवल्या, मात्र 3रा धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावपळ सुरू झाली होती जेव्हा प्रमोद दिवेकर झेलवर पोहोचले होते, मात्र झेल कलेक्ट करू शकले नाही. मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावाने धावपलकावर धावा 26 धावा, 26. सरोलीपाडा टीम संघाचे कॅप्टन आपण लगेच अल्पेश गायकवाड यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. मोठा फटका इथे खेळला चेंडू हवेमध्ये. ओढ कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही झेल कलेक्ट केलेली आहे. नितीन गुलवी होते तिथे. फार जुने खेळाडू आहेत. RRG स्पोर्ट जेव्हा खेळायची या भिवंडी नगरीमध्ये तेव्हाचे हे खेळाडू गाजलेले खेळाडू आहेत आणि सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. जिंका मॅच इथे चांगली झेल पाहायला मिळाली नितीनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज विनोद जाधव आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वर. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळते बाला नाईक याच्या माध्यमातून. बाला राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू फायदा घेता आला नाहीये, फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. मागच्या बाजूने मात्र
टॉस चेंडू पाहायला मिळाला प्रेक्षकांना. 26 धाबा. योगेश गुलवे आणि त्याचबरोबर सचिन पप्या यांच्या माध्यमातून शुभेच्छा जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघासाठी. सध्या तरी ऑल इज वेल आहे. बाला नाईक चांगली गोलंदाजी करतोय. ओरपी चेंडू मिस टाइम झालाय. यावेळेस पुन्हा एकदा प्रमोद चेंडू खाले. ओ झेल सुटली गेली आहे. कदाचित महाग देखील पडू शकतो. जीवनदान मिळतोय विनोद जाधवला. 30 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 28 धावा. 28 बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण केलेले आहेत. जेव्हा मॅच सुरू झाली होती तेव्हा 12:30 झाली होती आणि आता 12:45. गर्मी में ठंडी का एहसास कोल्ड ड्रिंक्स आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पोहोचताना आपण पाहतोय. तर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. 28. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये एक मेसेज पोहोचवला गेलाय. स्लॉगर आहे. इथून हाणामारीच्या षटकामध्ये 15+ धावा जर आल्या नाही तर मग दबाव पीसी संघावर नक्कीच वाढेल. सन्माननीय शरददादा भोईर नक्कीच यांचा देखील शुभेच्छांचा वर्षाव होता या स्पर्धेसाठी. खास करून पुढच्या सामन्यासाठी सरुईपाडा इन ॲक्शन मध्ये. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आणि टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं. पाये टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सरोलीपाडा प्रमोद दिवेकर. 3 गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी करून दिली आहे संघाला. महत्वाचा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. मोठे फटके वाचले जातील का पाहूया आपण. बॅटर सज्ज होतोय. ओरपी चेंडूने सुरुवात केली आहे. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज चेंडू खाली येतोय. झेलची संभावना नव्हती तिथे आणि झेल पकडली गेली नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा जोडले जात आहेत. 30 धावा. 30. प्रमोद दिवेकर सुरुवात चांगली झाली आहे षटकाला. पहिल्या चेंडू झेल उडाली होती. 30 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू गॅप मध्ये. शतरक्षक वेगाने चेंडू परत आलाय. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव झाली आहे. विकास नाईक तिथे होते आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या 32 धावा धावफलकावर. 32. प्रमोद पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे मनोज नाईकची. फक्त 1च धाव घेता येईल इथे. सिंगल आणि डबल शेवटच्या स्लॉगर मध्ये पाहायला मिळतं प्रेक्षकांना. मोठे फटक्यांना इथे खेळून दिला जात नाहीये प्रमोद दिवेकरच्या माध्यमातून. 3 चेंडू 5 चेंडू खर्च केले तर आता 5 धावा प्रमोद दिवेकरच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 33 धावा. एक मोठा फटका खेळावा लागेल आता इथून. 40+ धावा येणं फार महत्वाचं आहे. समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. प्रमोद दिवेकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फोर्सिंग स्ट्रोक. शतरक्षक वेगाने आले. चेंडू मागे. 1 धाव झाली आहे. नितीन गुलवी चेंडू पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3रा धाव घेण्याचा प्रयत्न होता. फक्त 2च धावा मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर. 35. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेले आहेत. मोस्ट वेलकम प्रमोद दिवेकर. मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. ओके ना कॉमेंटेटरचा आवाज आणि फलंदाजी बॅट. षटकाराने आगास केला इथे. शेवटच्या षटकामध्ये प्रमोद दिवेकरच्या आगीच एक मोठा फटका पाहायला मिळतोय
आणि आता धावा एक चांगल्या स्थितीमध्ये 41 धावा धावफलकावर 41. शेवटचा चेंडू आहे, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण टॉस यानंतर करणार आहोत. सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ असते पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पाहूया या चेंडूवर किती धावा येते. विकेट पाहायला मिळेल का, कमबॅक होईल जर विकेट आला तर. प्रमोद दिवेकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओरपी चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थितरित्या. एक धाव आली आहे. विकेट किपर चेंडू मागे. दुसरा धाव मिळेल का. ओ थोडस तिथे टक्कर झाली आहे. आणि आता इथे तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. तर टोटल धाव संख्या झाली अल्पेश आम्हाला सांगत आहेत 43 आणि 44 धावांचं आव्हान आहे. 11 सरासरी गाठायची आहे. जे बोलणार सरोलीपाडा आणि देवेस्पोर्ट पाये अशी ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय दत्ता भोईर पाहुण्यांना विनंती करतोय आणि सोबतच बामन दादा आपण देखील या टॉस बॉक्समध्ये निमंत्रित पाहुणे टॉस बॉक्समध्ये पोहोचत आहेत. पर्णव ट्रान्सपोर्ट आणि पर्णव एंटरप्राइजेस, उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना आणि आमचे आयोजक सन्माननीय श्याम शेठ यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स. या टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडलेले आहेत. पाहुणे आपण पाहतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये येत आहेत. नक्कीच हेड अँड टेल असा उल्लेख आहे टॉस बॉक्सचा. टेल अँड हेड. पाये टीमचं टॉस इथे जिंकलेला आहे तो सरुलीपाडा टीम संघाने. हेड आलेला आहे. टॉस इथे पाये टीम संघाने जिंकला. थँक्यू. आपण बसून घ्या. टॉस जिंकले पाये टीम संघाने. काय निर्णय असेल. आमची फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल सरुलीपाडा टीम संघाला. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. टॉस जर सरुलीपाडा टीम संघाने जिंकला असता तर काय निर्णय असता. पण फिल्डिंग घेतली असती. आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा. प्लस करणार. सामना रंगतदार होईल. हो रंगतदार होईल. आपल्या संघासाठी भरपूर सारी शुभेच्छा आहेत. मित्रांनो महत्त्वाचा टॉस झालेला आहे. पाये टीम संघाने इथे जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. वेलकम. शुभ आगमन होता आहे या मुख्य व्यासपीठावर. उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेला सन्माननीय श्री करसन ठाकरे साहेब आणि सोबतच गणेश गुलवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळतंय. भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष राष्ट्रवादी गणेशजी गुलवी साहेब त्यांच्या समवेत आपण पाहू शकता त्यांच्या परममित्र करसनजी ठाकरे साहेब आपले हे या मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण जर पाहिलं ना या ठिकाणी 44 धावांचं लक्ष जयदुर्गा टेमगरपाडा या संघासमोर ठेवलं गेलं आहे. दोन्ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतात. जिद्दीने क्रिकेट खेळण्यासाठी माहीर या दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पाहू या 44 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. आजच्या घमासांमध्ये आपण जर पाहिलं तर या टीम एकमेकाशी द्वंद्व युद्ध करतायत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चेरोबा कोण या संघाने खूप प्रभावित केलं
आणि कालच्या दिवसांमध्ये त्यांचा खेळ अग्रगण्य राहिलं. पाहूया या 44 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी कोण येते, कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाईल, या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत उप तालुका प्रमुख चषक 2025 भव्य दिव्य असं भगवमय वातावरणामध्ये खेळवण्यात जाणारी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. खेळाला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकास आणि सुनील, गोलंदाजी धुरू आपण पाहतोय. मधुकर बजाके सर यांच्या खांद्यावरती दिलेली जिम्मेदारी कशा प्रकारे पार पाडतात पाहूया. मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. जसजसं सामना पुढे जातोय तसतसं संघर्ष वाढत जातोय आणि संघर्ष वातावरणामध्ये गोलंदाजी कशी होते पाहूया. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर कंपाऊंडच्या रिजनमध्ये येतोय. डॉक्टर श्याम त्या ठिकाणी आहेत. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. डावाळ्यांनी या ठिकाणी स्वतःच्या अकाउंटला सुरुवात केली जाते. विकास यांच्या माध्यमातून प्रति षटकामागे जर विचार केला आपण तर 11च्या सरासरीने संदेश धावा झलकावायच्या आहेत. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा लाईन लेन धरावी लागेल, परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका येणे गरजेचं आहे या धावसंख्येला मेंटेन ठेवण्यासाठी. खास करून टेमघरपाडा या संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा पाहूया. थोडा स्पीडअप करायचा आहे मित्र. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. त्यातल्या त्यात अजून एक सामना आपल्याला एक्स्ट्राचा खेळवायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस पाहतोय आपण तेच तर चेंडू यास बॅटची हलकीशी कडा, फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. आणि फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण बाद होताना पाहायला मिळाले. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष येतोय. सुरुवात खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. मधुकर सर यांच्या माध्यमातून गोलंदाजीच्या प्रदर्शन यावेळेस क्या बात आहे. फुलर लेनचा यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहायला मिळतोय. इथे हे अजून एक फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते मधुकर यांच्या माध्यमातून. 2 विकेट आतापर्यंत मिळालेल्या आहेत टीम ओम साई पिसे संघाला. सन्माननीय मुख्य व्यासपीठावर आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय श्री करसन डोंडू ठाकरे साहेब उपस्थित झालेले आहेत. तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामीण, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोबतच सन्माननीय पाहुणे आपण पाहतात ज्यांच्या माध्यमातून काल सावंदे स्पोर्ट सावंदे या स्पर्धेमध्ये दादाने खूप चांगलं मार्गदर्शन केलं होतं खेळाडूंच्या बद्दल, की खेळाडूने अजून चांगलं क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे. आपण जेवढं चांगलं खेळाल तेवढं आपण पुढे वाटचाल कराल. आपण क्रिकेट खेळता तुम्ही पूर्णपणे फिट होता, त्याकरता दादांनी शुभेच्छा दिल्या होत्या. डी डी स्पोर्ट भिनार या मैदानावर
सन्माननीय गणेश आत्माराम गुलवी साहेब, अध्यक्ष काँग्रेस कमिटी भिवंडी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तो संख्या आपण पाहतोय 2 अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. मिस टाइम. चंदू आहे त्या ठिकाणी, चुकी होणार नाहीये. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय फेल. सुरू आहे. ज्या प्रकारची फलंदाजी करतायत, 3 विकेट लवकरात लवकर आउट झालेल्या आहेत. आता दबाव येणाऱ्या फलंदाजावर नक्कीच असेल. दबाव न घेता मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. आता मी म्हणेल की प्रमोद दिवेकर $45. Yes, yes. Game on. यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथेही पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. पूर्णपणे कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्या बात आहे. 3 मध्ये 3 धावा देऊन इथं मात्र आपण पाहतोय 2 गडी बाद केलेले आहेत आणि 1 रनआउटच्या स्वरूपात. आपल्याकडे वेळ आहे तर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. चला आपण षटक समाप्त झाले तर आपण या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते इथे मानस सन्मान आपण इथे पाहुण्यांचं करूया. 1 मिनिटाकरता मॅच थांबवायची पंचाने, कारण की न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा आहे. मॅच चालू राहू द्या. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे सर्व सन्माननीय उपतालुका प्रमुख सन्मान श्री श्यामशेठ चौधरी साहेबांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय करसन डोंडू ठाकरे साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करायचं आहे. सन्माननीय दत्ता भुईर साहेबांचं स्वागत होत आहे. त्यानंतर सन्माननीय वामन पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर होईल. पुढील स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचं इथं होत आहे. सन्माननीय श्रीकांत पाटील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय. आयोजकांच्या वतीने हा मानस सन्मान इथे केला जात आहे. भरपूरशी अशी कार्यक्रम आहेत सध्याच्या घडीला सुरू आहेत. मात्र वेल काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता, या स्पर्धेला आशीर्वाद देण्याकरिता पाहुणे उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. पाहुण्याचं स्वागत सन्मानाकडे आपण बोलत आहोत. यस, या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मान्यवर व्यासपीठावरती सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब आहेत, भिवंडी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष. त्यांचा आपण करूया या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निश्चितच आपण पाहतोय सन्माननीय श्यामशेठ दादांना विनंती आहे की आपण मान्यवरांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निश्चितच आपण पाहतोय श्रद्धेने मान मिळतोय
आणि योग्य त्याने स्थान मिळतोय. या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत त्यावेळेस योग्य तो मान सन्मान मिळतोय. सन्माननीय व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती गणेशजी गुलवी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान पाहायला मिळत आहेत. गोरगरिबांचे कैवाली आणि आपण जर पाहिलं सामाजिक कार्य असो किंवा शैक्षणिक क्रीडा क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके गणेश दादा यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळतोय. आणि धगधगता मशाल घेऊन या भिवंडी तालुक्यामध्ये आपण पाहतोय की जनसामान्यासाठी नेहमी तत्पर असणारे भिवंडी तालुका अध्यक्ष सन्मान्य कृष्णजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. यस आपण बोलूया खेळाकडे. इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच क्रिकेट रसिक असतील खेळाडू असतील या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात उपतालुका प्रमुख चषक 2025 भव्य दिव्य असं भगवमय वातावरणामध्ये चालू असलेली क्रिकेट स्पर्धा. ओव्हर टू कम बॉक्स. युवराज गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय गोलंदाजाला ओरपी चेंडू बॅटची एज घेतली आणि शतरक्षक झेल सोडतायत आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. बाळा नाईक नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती. या षटकामध्ये देखील वर्चस्व गाजलं ते म्हणजेच पीसी संघाच्या माध्यमातून मनोज ठाकरे. क्या बात आहे. आपण पाहिले तर दोन्ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं मधुकर सर यांनी 2 गडी बाद कर 3 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर काय अफलातून युवराज यांनी सुद्धा गोलंदाजी हाताळली. 4 धावा देऊन 1 गडी बाद केले. यस या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आमचे लाडके पाहुणे आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. प्रेम दिल्याने प्रेम मिळताना अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला सलग 4थ्या दिवसापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक असा भिवंडी तालुक्यातील क्रिकेटचा मंच आहे की तिथं 4 दिवस खाली राहिला नाही. या संदेश काय आपण पाहू शकता. श्यामदादांवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. मान्य श्री श्यामलक्ष्मण चौधरी साहेबांच्या माध्यमातून स्वप्नातील स्पर्धा जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ सरवली यांनी आयोजित केलेले आहे पर्व अप्रतिम गर्व वाटेल असं आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. आपण पाहता पाहुणे आमची रजा घेताना पुढील कार्यक्रमासाठी निघतायत पाहुणे सर्व. विनोद आलाय गोलंदाज तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. क्या बात आहे. आपण पाहिलं 44 धावांचं लक्ष्य होतं. जशी गोलंदाजी हवी आहे तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती पवित्रा चेंज केला होता. बल्ला तेरे हात में तो काहे टांग आडा आहे. LBW च्या स्वरूपात फलंदाज होतं या ठिकाणी बाद. आहेतच मनोज ठाकरे मात्र विकेटवर देखील लक्ष देणं फार महत्वाचं आहे. 7 धावा झाल्या त्यांनी 5 विकेट गमावलेले आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं जयदुर्गा टेमघर संघाचे विकेट पडतायत पण धगधग इथं मात्र संदेश पाटीलची वाढते कारण या संघावरती असलेलं प्रेम त्यांचं दिसून येतंय. असू द्या आमच्या मामसंसाराची टीम आहे त्यांना जिंकू द्या. परंतु मेहनत आहे. मेहनतीशिवाय काय मिळत नाही मित्र हो. तुम्ही आम्ही म्हणून काय होत नाही बोलून काय होत नाही. या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण प्रत्येक गोलंदाज येतोय पूर्णपणे कर्मकुशलता आपण अर्पण करताना पाहायला मिळते. मधुकर बजागे सरांनी जो स्टार्ट दिला जो दबदबा ठेवला तोच दबदबा आपण युवराजने ठेवताना पाहायला मिळाला. आणि विनोद यांनी सुद्धा आपण पाहिलं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केलं. हे चित्र कुठेतरी पलटी करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. एक पार्टनरशिप छोटेखानी का होईना पण करावी लागेल. यावेळेस सोडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे. पाहूया सोपान आहे त्या ठिकाणी परंतु सोपान यांना सोपा झेल घेता आलं नाही. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये फक्त सोपान यांचं शरीर आहे. दिमाग कुठेतरी दुसरे कुठेतरी आहे असं दिसून येते.
चला खेळाला लवकरच सुरुवात करूया. पुन्हा एकदा पाहूया. एक मोठा गडी बाद करण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु ती मात्र या ठिकाणी दवडली. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होत आहे. क्या बात आहे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीची फिरवलेली संदेश पाटील आपण पाहिली तर बॅट जणू काय बॅट आणि बॉल में 1 फुटाचा अंतर पाहायला मिळाला. बघा काय दुखापत झालेले आहे, त्याला पाहून घ्या. पट्टी बिट्टी असेल तर लावून घ्या. चला तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. जर जास्त दुखापत असेल तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तरी चालेल. चला बाकीचे मंडळी कोणी जेवण करायचे असेल तर आपण जायचं आहे. लाईव्ह वाले, डीजे वाले, गुणलेखक, या वेळेस आपण पाहतोय बॅचच्या आतील गाडा घेतलेली आहे. फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधोमध चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 या अंकावरती. अतिशय दयनीय परिस्थिती अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. खराब अवस्था करून ठेवलेली आहे. पूर्णपणे विकेटचा ध्वस नस फर्निचर बिघडून ठेवलेलं आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र उडवलेला चांगला फटका आहे. अप्रतिम. बऱ्याच कालानंतर एक मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. ही बायाना भूक नाही, गणेश दादाला भूक लागली. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात फक्त 15 धावा. 44 धावांचं लक्ष्य होतं. आता मात्र 6 चेंडू मागे 29 धावांची आवश्यकता आहे. 3 षटक आपण पाहूया किती मिनिटांमध्ये कंप्लीट केलं. बरोबर 12:55 सुरू केली इनिंगला आणि या ठिकाणी आपण पाहिलं 17 मिनिटं घेतली गेली आहेत 3 षटकांसाठी. अंपायर मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती अनिल मामा याने 3 विकेट घेतले होते 5 धावा देऊन. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेस उडवलाय पहिल्याच चेंडूवरती. मिस टाइम झाला होता परंतु झेलपर्यंत पोहोचले नाहीत. 1 धाव या ठिकाणी घेतलीच जाते. इथनं मात्र या सामन्याची अल्पेश औपचारिकता जणू काय पाहायला मिळते. जो खेळ मागच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला होता, खास करून आपण जर विचार केला तर टेमघरपाडाचा तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. कारण 54 धावा चेस केल्या होत्या आपण पाहिल्या तर, परंतु इथं मात्र 44 चेस करता आले नाही आहेत. दमखम उडाली गेली. शॉर्ट पिच डिलिव्हरी उडालेला आहे, हवेमध्ये आहे. श्याम त्या ठिकाणी येतोय. क्या बात आहे. गुड ट्राय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. 1 धाव घेतली गेली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर विजयाच्या जवळ निकट पोचत असताना ओमसाहेब पिशे आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पाहतोय बॅटच्या आतील कडा. इथेही आपण पाहतोय निर्धावाची होते सांगता
आता मात्र जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करत असताना पाहायला मिळते. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर गावदेवी ओवली संघाला अतिशय खराब परिस्थितीमध्ये परास्त केलं होतं ना. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की टेमगरपाडा संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं आणि फ्लॉप ठरलं गेलं. यस, मामांचा याही ओव्हरमध्ये आपण पाहतोय की विकेट पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. अनिल चांगली गोलंदाजी करते. चौथा विकेट आहे या उपमुख चषक 2025 मधला. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतले आणि आता 4 विकेट आपल्या नावावर केलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसभरामध्ये. पुढील चेंडू, क्या बात आहे. कार्पेटचा साने चेंडू ऑन साइडला येतोय. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस हे पुन्हा एकदा हवेमध्ये होता, परंतु अशा रीतीने आपण पाहतोय की सहज सोपा विजय संपादन करत असताना ओम साहेब पिशे संघ अतिशय ताकदीनिशी उतरला. ध्येय गाठलं गेलं आणि जिद्दीने लढला गेला. त्या कारणास्तव पाहतोय आपण बॅक टू बॅक दुसरा विजय या ठिकाणी संपादन करतोय. हार्ड लक टफ लक. जयदुर्गा टेमगरपाडा पहिला सामना अप्रतिम खेळला गेला, पण इथे कुठेतरी मी तर म्हणेन ना फलंदाजीमध्ये कमकुवत पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. आता झालेल्या मॅचमध्ये आपण विजय संपादन करत असताना पाहायला ओम साहेब पिसे. तर या सामन्यावीराचा पुरस्कार जो आहे या मॅचचा मधुकर बजागे सर यांच्या नावे जाते, कारण त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. अप्रतिम षटक हाताला गेलं, जिथनं आपण पाहिलं तर जयदुर्गा टेमगरपाडा संघाला उभारी मिळाली नाही आहे आणि विजयाचा शिल्पकार ठरतोय मधुकर बजागे सर. तर प्लीज आपण यायचं आहे आणि आपण आपला मेडोदवाचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. यस, तुम्हा सर्वांचे लाडके एक चांगला व्यक्तिमत्व सन्माननीय कबीर मामा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. चला, मॅन ऑफ द मॅच साठी ज्याचा नाव उल्लेख केलेला आहे तो म्हणजेच मधुकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावर यायचंय. मधुकर बजागे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पाय टीम संघाने. सन्माननीय कबीर मामा ठाकरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि मामा, तुम्हाला अल्पेश गायकवाड यांचे चिरंजीव यांचा उद्या वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्ताने निमंत्रित देत आहेत अल्पेश गायकवाड. चला, मॅन ऑफ द मॅच साठी आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. हार्डलक जयदुर्गा टेमगरपाडा. कुठेतरी 44 धावा होत्या, जास्त मोठा लक्ष नव्हता, मात्र काय गोलंदाजी, क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली पीसी संघाच्या माध्यमातून. गोलच्या जोरावर 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत पीसी संघाने. सन्माननीय कबीर मामा ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर द्यायचं. आपण सर्वप्रथम कबीर ठाकरे मामा, आपण मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी चमकती ट्रॉफी आपण द्यायची आहे. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आमचे बाबा लक्ष्मण चौधरी, बाबांना विनंती करतो की आपण गिफ्ट हॅम्पर आपल्या शुभास्ते द्यायचं आहे. गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे. हे पाहू शकता आमच्या बाबांना, त्यांच्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर आहे. शीतपेय देखील आपण देत आहोत सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते. कोल्ड्रिंक्स घ्यायची आहे. खूप खूप अभिनंदन मधुकर बजागे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला आता वेळ न घेता मैदानाकडे आपण बोलत आहोत आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याकडे. मॅच नंबर 4 पाये टीम वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अगेन्स्ट सरोलीपाडा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नामदेव चौधरी चालू हंगामाची सुरुवात चाचणी स्पर्धेमध्ये वयाच्या 55 गाठल्यानंतर देखील अर्धशतक त्यांचं पाहायला मिळालं होतं चाचणी स्पर्धेमध्ये. ग्राउंड क्रमांक 2 रांजालीच्या ऐतिहासिक मैदानावर. आणि आता इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी देखील सरोलीपाडा टीम संघाची पाहतोय आपण. 4 षटकांचा हा सामना, एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 70-70 चेंडू वापरले जातात या स्पर्धेमध्ये. लगातार सिक्सर, फक्त मिडल करायचंय फलंदाजांना एक सुवर्ण संधी असतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फिल्डिंग लावली गेली आहे पाये टीम संघाच्या माध्यमातून. देवेश स्पोर्ट